नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज रविवार आहे. रविवार असल्यामुळे सुट्टी असते आणि साहजिकच विद्यार्थ्यांनाही वाटतं, तुम्हालाही वाटतं की आज सुट्टी असावी. सुट्टी असणारच, परंतु आपल्याला जो रविवारचा व्हिडिओ आहे की आठवड्यामध्ये आपल्याला सगळे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. हा जो सुट्टीचा जो व्हिडिओ असतो हा मोटिवेशनल व्हिडिओ म्हणा किंवा इन्स्पायरेशनल व्हिडिओ असं मी म्हणू शकत नाही. माझ्या जीवनाच्या मध्ये जे अनुभव आलेले ते अनुभवातून जे मी तयार केले त्या यशाचं थोडंसं एक स्वारस्य म्हणा किंवा त्यातलं एक महत्त्वाचं मी सांगणार आहे. याला कोणती फिलॉसॉफी नाही, कोणतं तत्त्वज्ञान नाही, काही नाही. जे माझ्या अनुभवाचे बोले, जे मी या आयुष्यामध्ये जगलो किंवा अनुभवलं किंवा मला ते पाहायला मिळालं, मी शिकलो, त्याच गोष्टी मी इथं शेअर करणार आहे. हा कोणताही इन्स्पायरेशनल नाही, परंतु याच्यातून तुम्ही शिकू शकता की नेमकी अनुभवाचं कसं असतं. सगळ्यात पहिले जे महत्त्वाचं असतं ते माणसाचं मन असतं. माणसाला दोन मन असतात. एक बाह्य मन आणि दुसरं अंतर्मन. बाह्यमन म्हणजे जे आपण डोळ्यानं पाहतो, जे व्हिजिबल आहे, जे डोळ्याला दिसतं, त्याच्यातून ते विचार आपल्या मनात येतात. फॉर एक्झाम्पल, समजा आता आपण बाहेर चाललो, बाहेर जात असताना आपल्याला एखादी गोष्ट दिसली, समजा की पाणीपुरी आहे, ते पाणीपुरीचे विचार लगेच आपल्या मनात येतात. साहजिक आहे, नैसर्गिक आहे ते. पण त्यानंतर जे मन असतं ते अंतर्मन. अंतर्मनामध्ये जी एखादी गोष्ट जाते किंवा अंतर्मन जे स्वीकारतं त्याचा खूप जास्त प्रभाव माणसाच्या मनावर असतो. तो 90% परिणाम करतो, इफेक्ट करतो. कारण की बाह्यमनाचे विचार हे काही काळापुरते, काही तात्पुरते असतात, परंतु अंतर्मनात गेलेले विचार किंवा असलेले विचार हे मनावर 90% परिणाम करतो. असं म्हणतात की शरीर आणि मन हे दोन्ही तेवढेच महत्त्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा मी सांगेल की माणसाचं मन सगळ्यात जास्त महत्त्वाचं. जर मन व्यवस्थित असेल, तंदुरुस्त असेल, तर शरीर तुमचं तंदुरुस्त असणार. म्हणून मनाचा व्यायाम जो असतो तो खरा व्यायाम असतो आणि मनानं जो आनंदी असतो, जो सकारात्मक असतो, तो 100% जीवनामध्ये पुढे जातो. तर यामध्ये सांगताना मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला करायची असते तेव्हा आपण खूप उशीर लावतो. आज करू, उद्या करू, परवा करू, पण आपल्या जीवनात उद्या परवा कधीच येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, कल करे सो आज, आज करे सो अभी, अभी करे सो तुरंत. म्हणजे जर एखादी गोष्ट आपण ठरवली, फॉर एक्झाम्पल आपला अभ्यासच घ्या. अभ्यास आता 4 व्हिडिओ झाले माझे. या 4 व्हिडिओमध्ये मी पाहिलं, मी तुम्हाला म्हणलो सबस्क्राईब करा. 50% विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं आणि पण 50% विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओज बघितला नाही. मग तुम्हाला जर पुढे जीवनात जायचं असेल तर तुम्ही साधं सबस्क्राईब करायला जिथं 10 सेकंद लागतात, तीच गोष्ट तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही जीवनात पुढं जाण्यासाठी कसं करणार? मग तुमचं असं बघू, करू, पाहू भविष्यात तर भविष्य नसतं. मुळात भूतकाळात किंवा भविष्यात कधीच जगायचं नसतं. जगायचं असतं ते आपल्याला वर्तमानात जगायचं असतं. आणि यश जर पाहिजे असेल तुम्हाला, तर यशाचा मार्ग इतका सोपा नाही, तो अतिशय खडतर आहे. आणि या मार्गावरून जाताना तुम्हाला प्रचंड मेहनत, आत्मविश्वास, मेहनत आणि सातत्य हे ठेवावं लागणार आहे. आता यशस्वी जीवनाची किंवा गणितामध्येच आपण यशस्वी जीवन खूप पुढची गोष्ट झाली. आपण गणितामध्येच जर चांगल्या मार्काने पास व्हायचं असेल तर काय करायचं हे मी सूत्र सांगतो. कारण की शेवटी मी गणिताचा शिक्षक आहे, मी सूत्र सांगणार. तर गणिताचं यशात किंवा जे जीवनाला यशामध्ये लागू आहे ते सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आहे तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास जर पाहिजे असेल तर तुम्हाला आळशीपणा हा दूर करावा लागेल. करावा लागेलच. जर समजा आपण एखादं साधं चॅनल सबस्क्राईब करायला आपण 4 दिवस लावतो, 5 दिवस लावतो, पण तुम्ही गणिताची प्रॅक्टिस कधी करणार किंवा मग गणित सोडवताना सराव कधी करणार? तुम्हाला मार्क्स कधी चांगले मिळणार? तर तुम्हाला कर्म तर करावंच लागेल. पण तुम्ही जर विचार केला मी 2 दिवसांनी करेल, 3 दिवसांनी करेल, तर ते नाही होऊ शकणार. नुसतं व्हिडिओ पाहिल्याने काहीही होत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणालो तुम्हाला की तुम्हाला जर गणित करायचं असेल तर नुसतं तात्पुरतं समजून महत्त्वाचं नाही.
की आपल्याला त्याच्यावर त्या गोष्टीवर सरांनी सांगितल्या याच्यानुसार सराव करावाच लागेल. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त सराव कराल तेवढं तुम्ही त्या गोष्टीमध्ये कार्यक्षम व्हाल. मग आपल्याला जर गणित पक्का करायचं असेल तर सगळ्यात पहिले महत्त्वाचा तुमचा आत्मविश्वास, की नाही मी हे करणार, मला हे जमणार आणि जमलंच पाहिजे. जमत कसं नाही, एकदा जमणार नाही, दोनदा जमणार नाही, तीनदा जमणार नाही, पण चौथ्यांदा तुम्हाला ते जमलंच. हा माझा अनुभवाचा बोल आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं सकारात्मक विचार. सकारात्मक विचार इंग्लिशमध्ये याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सकारात्मक विचार हे ईश्वराचे विचार असतात. ते ईश्वराचेच विचार असतात. 101% ते ईश्वराचे विचार असतात. पण जे नकारात्मक विचार असतात, नकारात्मक विचार इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला निगेटिव्ह थिंकिंग, हे वाईट शक्तींचे म्हणा किंवा आपल्या मनावर जे आहे वाईट गोष्टींचं जे असतं ते नकारात्मक विचार असतात. हे जर तुम्हाला ओळखता आलं तर सकारात्मक विचार म्हणजे चांगले विचार आले की समजायचं हे ईश्वराचे विचार आहे, त्याच्यावर आपण अंमलबजावणी करायची. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहतात प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक विचारात, कर्मात, सगळ्या चांगल्या गोष्टीत, तर तुमचं सगळं चांगलंच होईल. आणि असं म्हणलं जातं आपल्या संत परंपरेप्रमाणे आहे, ज्याचे जैसे कर्म तैसे त्याचे फळ. तुमचं कर्म जसं असेल तसं तुम्हाला तुमचं फळ मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचे आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीचं उत्तर काळात असतो, वेळ. म्हणून म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, आपण जर वेळेची किंमत केली तर वेळ उद्या तुमची किंमत करेल. त्यामुळं या छोट्याशा इन्स्पिरेशनल व्हिडिओमध्ये मी जाता एकच गोष्ट सांगेन, जर तुम्हाला जीवनात यशस्वी खूप दूरची गोष्ट राहिली, आपल्याला गणित विषयामध्ये वर्तमानमध्ये पाहू, आपल्याला गणित विषयामध्ये जर चांगलं मार्क्स घ्यायचे असेल तर आपल्याला सकारात्मक विचार राहिला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग, आत्मविश्वास पाहिजे आणि जी व्हिडिओ आपण पाहिली त्याच्यावर सराव करणं, सातत्य त्यामध्ये ठेवणं. कारण सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या टॅलेंट कमी असलं तरी चालेल पण सातत्य हवं. सातत्यानं माणसाला बरोबर टॅलेंट येतो. म्हणून म्हणलं जातं गणितामध्ये की सराव माणसाला कार्यक्षम बनवतो. गणितात तुम्ही जेवढा जास्तीत जास्त सराव करताल, जेवढी जास्तीत जास्त उजळणी देताल, तेवढं गणित तुम्हाला चांगल्या प्रकारे येईल. म्हणून आजच्या या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये मी सांगेल, पॉझिटिव्ह राहा, आत्मविश्वास वाढा, मेहनत करा, त्याच्यात कायमस्वरूपी सातत्य ठेवा आणि गणिताची सूत्र, गणिताचा सराव जास्तीत जास्त करा, त्याला उजळणी देत राहा, रिव्हिजन करत राहा. तर 100% तुम्हाला येणाऱ्या काळात काही महिन्यातच तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल दिसेल. हा जर मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर 100% तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.